सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे धंद्यात पार्टनर असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। त्यांचे कोणत्या कंपन्यांमध्ये पार्टनरशिप आहे त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। कराड मुंडे धंद्यात पार्टनर, थर्मलची राख परळी बेचिराग, दमानियांचे खळबळजनक आरोप। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं। तर खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पार्टनरशिपची माहितीच जाहीर करत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे। जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमिनीमध्ये कराड मुंडे पार्टनर, जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक, व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12,27,00,000। कंपनीनं 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली। इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लाय ॲशच्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा। एवढंच नाही तर महाजनको या कंपनीकडूनही जबरदस्तीनं कंत्राट मिळवल्याचा आरोप दमानियांनी केलाय। त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत हे सगळं दाखवलं। मग त्यांच्या राख जे तिथनं अनधिकृतपणे उचलण्याचा इतका मोठ्या प्रमाणावर तिथे चाललेली दहशत, ही म्हणजे परळीच्या महाजनकोच्या थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधली चाललेली दहशत आपण बाहेर काढली। आणि त्याच्यात म्हणजे जवळजवळ 500 ते 600 टिपर गाड्या या रोजच्या रोज जातात। म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार होतो। हे असं असलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादीच वाचली आहे। अमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी, आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा। आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड SIT कोठडीत आहे। तर याच वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंसोबतचे व्यावसायिक संबंध समोर येत असल्यानं मुंडेंचा पाय आणखीन खुलात गेलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंची गच्छंती करणार की त्यांना अभय देणार याकडे आता लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुखांवर तातडीनं कारवाई करणारी ईडी वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये गप्प का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला। बीड परभणीच्या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली आहे। म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना ऐकीव गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली। ह्यात अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधली कंप्लेन आहे 28/5/24, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने झाले। 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा FIR झालेला असताना, करेक्ट, ही तिसरी आहे। तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये, माझी ईडीला विनंती आहे। तर सरपंच हत्येप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। मात्र धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तसंच पक्ष न पाहता दोषींवर कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। तसंच विरोधकांनी केवळ आरोप न करता यंत्रणेला पुरावे द्यावे असं देखील आव्हान अजित पवार यांनी दिलेलं आहे। मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये
पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे, त्यामुळं चौकशी चाललेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. सरपंच हत्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून आका असा उल्लेख करून खळबळ उडवणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता आणखीन एक मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे असं त्यांनी म्हटलंय. या मुन्नीचे सर्व कारनामे आपल्याकडे आहेत असाही दावा सुरेश धस यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीतील मुन्नी कोण अशा चर्चा आता रंगल्या आहेत. मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. ती डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. नेमकी बडी मुन्नी कोण आहे ते त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही धनंजय मुंडेंच्या नादी लागलो नाही, मात्र 25 जानेवारीच्या उपोषणानंतर कचकाच दाखवतो असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे. आमचे रक्त पवित्र आहेत, आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू ओबी. तो हे इतके मॅटर येतं परळीपासून मुंबईपर्यंत. पठ्ठ्या मग 25 तारखेचं उपोषण होऊन दी, तुला कचकात दाखवतो. आता मनोज जरांगे कसं तो आहे मागा लागतो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या परळीत वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याचं समोर आलं. मात्र हे गँग्स ऑफ परळी पॅटर्न आहे का, यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. गँग्स ऑफ परळीचे 109 खून. दर 3 दिवसाला सापडतो एक मृतदेह. धसांच्या आरोपानं राज्यात खळबळ. 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये. 109. ऐकलं? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतली गुन्हेगारी चर्चेत आली आहे. परळी तालुक्यात दर 3 दिवसाला एक म्हणजेच वर्षभरात तब्बल 109 मृतदेह सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र परळी पोलिसांकडे फक्त 5 खुनांचीच नोंद झाली आहे. तर 103 मृतदेहांची ओळख पटली असून 6 जणांची ओळख अद्यापही पटली नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आलेत. यातील 64 मृतदेहांची ओळख पटली आहे, तर 2 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. परळी शहर ठाणे पोलीस हद्दीत 17 मृतदेह आढळून आलेत. यातील 17च्या 17 मृतदेहांची ओळख पटली आहे. परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 मृतदेह आढळून आलेत. यापैकी 22 मृतदेहांची ओळख पटली असून 4 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. एकूण 109 मृतदेह सापडले असून यातील 103 मृतदेहांची ओळख पटली आहे, तर 6 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. खुनासारखे किंवा हत्येसारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्यामध्ये तर आम्ही अधिकच सतर्क असतो, परंतु हे 109 हे कुठल्याही हत्या किंवा खून नसून ते अकस्मात मृत्यूच आहेत. परळीत फायरिंग, उघड बंदुका घेऊन दहशत माजवण्याच्या घटना घडतायत.
त्यातच आता परळीतील धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर सुरेश धस यांनी परळीत खऱ्या पोलिसांऐवजी सीआयडी कलाकारांची नियुक्ती करण्याची मागणी करत टोला लगावलाय। तर परळी बिहारचा बाप झाल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, म्हणजे बाकी कशाला बघ, हे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे आहे आणि खूप गंभीर, म्हणजे लोक जी आम्हाला पुरावे देतात, व्हिडिओ देतात, फोटो देतात, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे, दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव येऊ देऊ नका, माहिती आम्ही सगळी द्यायला तयार आहे। फक्त परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याची आकडेवारी समोर आली असली तरी बीड पोलिसांच्या आकडेवारीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात फक्त 40 हत्यांचीच नोंद झाली आहे, तर इतर मृत्यूंची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे। त्यामुळे परळीत पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालत गुन्ह्यांची नोंद करत नसल्यानं पोलिसांची खाकी डागाळत असल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्हीच्या बातमीची गृहराज्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि परळीतील 109 मृतदेहांची सखोल चौकशी करणार असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जाहीर केलं आहे। नाही, अशा पद्धतीचे 109 मृतदेह आढळल्याची मी विस्तृतपणे माहिती घेतो, परंतु ते कुठल्या कारणास्तव झाले याची देखील सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात नवनवे खुलासे होत आहेत। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल आहेत, तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष आहे। विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या शिफारशीवरून ही नियुक्ती झाली होती। मात्र ज्या कराडवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा, असा प्रश्न आता विचारला जातोय। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचाही वाल्मिक कराड हा सदस्य आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झाला। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। कल्पनाही करवत नाही अशा निर्घुणपणे संतोष देशमुखांची हत्या झाली। या प्रकरणात सुदर्शन घुलेसह एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। मात्र कृष्णा आंधळे या आरोपीला बेड्या ठोकण्यात सीआयडीच्या पथकाला अपयश आलं। सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। विष्णू चाटेला अटक झालेली आहे, जयराम चाटेला अटक झालेली आहे, प्रतीक घुले पोलिसांच्या अटकेत आहे, महेश केदारला अटक झाली आहे, सुदर्शन घुलेला अटक करण्यात आलेली आहे, तर सुधीर सांगळेला देखील या प्रकरणी अटक झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदला, मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा आणि वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी आज थेट शरद पवारांकडे केली। आज मुंबईमध्ये पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत जयंत पाटलांसमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असावा असं म्हणत जयंत पाटील यांचं पद काढून घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी द्या, अशी ही मागणी करण्यात आलेली आहे। आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून, अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, पण या सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटलचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि माझा त्याच्याशी संबंध नाही। माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही।
दरम्यान या बैठकीत बोलताना जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. आपल्या वॉर्डमध्ये पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या. 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असं बैठकीत जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांचं कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आवाहन यावेळेस गेलेलं आहे. आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या. 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो. पद सोडतो पण चांगला माणूस शोधणं कठीण, त्याला पुढे आणणं अवघड असतं. जोरदार भाषण करून उपयोग नसतो, डोकं शांत ठेवून काम करायचं असतं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नवा चेहरा देण्यात आलेला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आता जिल्हाध्यक्षपद जे होतं ते आता राजेंद्र म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत म्हस्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. शरद पवार जयंत पाटील यांच्या हस्ते आज म्हस्केंना निवडीचं पत्र दिलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी रणशिंग फुंकलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% जागा महिलांना आणि 50% जागा तरुणांना देणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबईमध्ये आज शरद पवार गटाची बैठक पार पडली आणि या बैठकीत प्रस्तावित लोकांना बाजूला ठेवून तरुणांना संधी देणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं, अशी माहिती सूत्रांनी आता दिलेली आहे. राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर बाप लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि अमानुष आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील, असंही त्यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या 7 खासदारांना अजितदादांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरे यांनी दिल्याची चर्चा होती आणि त्यावरून संजय राऊत बरसलेत. मात्र ऑपरेशन घड्याळचं वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळून लावलं. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय, हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील. तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळालाय. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं 12 आमदारांची याचिका फेटाळल्यानं ठाकरे गटाला धक्का बसला. आता सुनील मोदी सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे राज्यपाल नियुक्त नावं पाठवली होती राज्यपालांच्याकडे, ती नावं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला धरून त्यांनी केली पाहिजे. पण तत्कालीन कोश्यारी यांनी 2 वर्ष ती केली नाही, स्क्वॅच केली, कचऱ्याच्या टोपलीत टाकली. हे घटनेच्या विरुद्ध आहे. हे आम्ही कोर्टासमोर दाखवलेत, दाखले दिलेत, निर्णय द्यायचे काही हवाले दिलेत, तरी देखील कोर्टाने आमची याचिका फेटाळली आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या तसंच मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही 3री भेट आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली होती आणि त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. दरम्यान दैनिक सामनातून देवाभाऊ अभिनंदन या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका भाजपसोबत जवळीक वाढवणारी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला हाणलाय. मुख्यमंत्री फडणवीसांवर टोकाचं भाष्य करणारे इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर भाष्य केलेलं आहे। जनतेनं त्यांना जागा दाखवून दिलेली आहे आणि इतक्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले। आणि आता बातमी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या मोठ्या दाव्याची आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल जिंकतील असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी व्हायला हवी होती असंही त्यांनी म्हटलंय। पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानं काँग्रेसमध्ये मात्र नाराजी आहे। बहुत अहम चुनाव है, मैं समझता हूँ शायद वहाँ केजरीवाल जीत जाएंगे। कांग्रेस भी फ्रे में है, कांग्रेस भी चुनाव लड़ेगी। अच्छा होता अगर कांग्रेस और आपका अगर गठबंधन होता, लेकिन शायद वो नहीं होते दिख रहा है। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। दिल्लीत इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर त्यांचा विजय पक्का होता असं वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान दिल्ली निवडणूक निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी काय दावा केलेला आहे तो देखील पाहूया। तर एकीकडे मुंबई महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिलेत। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये घडलं ते बीएमसी निवडणुकीत होऊ शकतं असं राऊत यांनी म्हटलंय। देशात काँग्रेस, दिल्लीत आप मोठा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे। पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्लीसारख्या लहान विधानसभा याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, ईर्षेमुळे या गोष्टी शक्य होत नाहीत। जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलंय काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते। शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे। दादर इथल्या जुन्या महापौर निवासस्थानामधील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल। महंत रामगिरी महाराज यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केली आहे। तर रामगिरी महाराजाला जोड्यानं मारलं पाहिजे अशा शब्दात आव्हाडांनी आपला राग व्यक्त केला। यावर रामगिरी महाराजांनीही प्रत्युत्तर दिलं। जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे, इतिहास शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच, इतिहास म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे। उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे, कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का करावे, हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो। आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली। आता जनगणनेवर पण त्याचा आक्षेप आहे, त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा। आता अति व्हायला लागलं रामगिरीचं, इतिहास रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने। जितेंद्र आव्हाड सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बरं का, कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही। इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही, इतिहास आहेच, फक्त तो वाचण्याची गरज आहे। जो इतिहास आहे, जे इतिहासामध्ये, कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहे आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही। जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीये, तर हे दुर्दैव आहे। मंत्रालयात आलेल्या काळ्या काचांच्या आलिशान लिंबोर्गिनी गाडीवरून गूढ वाढलंय। गेटवर चेक न करता आलेल्या या लिंबोर्गिनीमध्ये कोण होतं, कोणत्या मंत्र्याकडे ही बडी हस्ती गेली, नेमकं काय शिजलं मंत्रालयात, त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। मंत्रालयात लंबोर्गिनी कुणाची, विखेंना भेटण्यासाठी कोण आलं, ना गेटवर अडवलं ना चेकिंग साठी थांबवलं। दिनांक 8/1/2025, वेळ दुपारी 3 वाजता। कार लंबोर्गिनी, नंबर MH1ED1।
ही काळ्या काचा लावलेली आलिशान लंबोर्गिनी कार मंत्रालयात दुपारी 3 वाजता धडकली मंत्रालयात आलेल्या सर्वांचंच लक्ष तिनं वेधून घेतलं, कारण सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. मात्र या आलिशान लंबोर्गिनीला गेटवर ना कुणी अडवलं ना चेकिंगसाठी कुणी थांबवलं. त्यामुळे सर्वांच्याच नजरा या लंबोर्गिनीकडे वळल्या. पार्किंग मध्ये थाटात उभी राहिल्यानंतर या लंबोर्गिनीतून उतरलेल्या हस्तीचे पाय वळले ते थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनाकडे. विखे पाटलांकडे ही हस्ती 5-10 मिनिटं वगैरे नव्हे तर तब्बल 2 तास ठाण मांडून बसली होती. त्यामुळे ही आलिशान लंबोर्गिनी मंत्रालयाच्या पार्किंग मध्ये 2 तास उभी होती. जो येत होता तो या लंबोर्गिनीकडे पाहिल्याशिवाय पुढे जात नव्हता, कारण पांढऱ्या रंगाची इमारत असलेल्या मंत्रालयात सगळीकडेच पांढऱ्या गाड्यांचाच नेहमीचा ताफा. मात्र पांढऱ्या गाड्यांमध्ये ही आलिशान काळी लंबोर्गिनी वेगळी ठरल्यामुळं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे विरोधकांनीही मंत्रालयात अवतरलेल्या या लंबोर्गिनीच्या मालकाचा शोध सुरू केलाय. ते गुड आहे, धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली. तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगेन. आणि त्यामुळं काळ्या काचा असलेली ही काळी लंबोर्गिनी मंत्रालयातून संध्याकाळी 5 वाजता गेल्यानंतरही तर्कवितर्क लढवून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. मात्र त्यानंतर ही आलिशान कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. फातिमा शेख यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील उल्लेखाविषयी दिलीप मंडल यांनी एक मोठा खुलासा केला. दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार फातिमा शेख त्यांची निर्मिती आहे, तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत. दिलीप मंडल यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती. दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. तर दिलीप मंडल यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात. फातिमा शेख यांचा शिक्षक असल्याची नोंद कुठेही नाही. ही काही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट नाही. 150 वर्षांपूर्वी एवढी महान महिला, तेही भारतात आजही ज्या समाजाचं साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे, जर खरंच त्या असत्या तर सय्यद अहमद यांच्यापेक्षा जास्त लिखाण हे फातिमा शेख यांच्यावर असतं. तर दिलीप मंडल कोण आहेत ज्यांनी हे ट्विट केलेलं आहे पाहूया. 2024 पासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दिलीप मंडल सल्लागार आहेत. 2 दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकार, अनेक वर्तमानपत्रात स्तंभलेखन. ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी लिखाण केलंय. हिंदुत्वाच्या राजकारणाचे टीकाकार अशी एकेकाळी त्यांची ओळख होती. दिलीप मंडल यांनी अनेक पुस्तकांचं लिखाणही केलेलं आहे. तर दिलीप मंडल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सत्यशोधक चळवळीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दिलीप मंडल हे मूर्तिकार आहेत, इतिहासकार नाहीत, अशी प्रतिक्रिया प्रतिमा परदेशी यांनी दिलेली आहे. तर सावित्रीबाई फुलेंच्या पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख आहे, अशी माहिती JNUचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाडांनी दिली आहे. दिलीप मंडलांना हे नेमकं 2025 जानेवारीमध्ये का सांगावंसं वाटतं? असं तर नाही आहे ना की कुठेतरी केंद्र सरकारमध्ये एक मोठी खुर्ची मिळाली, हे तर त्याच्या मागचं राजकारण नाही ना. देशामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणाऱ्या शक्ती वाढत असताना दिलीप मंडल यांनी या पद्धतीची विधानं करणं हे समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या राजकारणाला फायदा ठरणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व तमाम सत्यशोधक त्यांना हात जोडून विनंती करतो, कृपया खोटं बोलू नका आणि आमच्या महामानवांवर अन्याय करू नका.
फातिमा शेखचा उल्लेख हा सावित्रीबाईंच्या पत्रात आलेला आहे आणि त्याच्यानंतर फातिमा शेख किंवा त्यानंतर महात्मा फुलेंची शाळा जिथे होती म्हणजे भिडेवाडा जिथे होतं घर पुण्यामध्ये तर ती मुस्लिम वस्ती आहे. आजही तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिथे दलित पूर्वाश्रमीची अस्पृश्य वस्ती दिसेल किंवा मुस्लिम वस्ती दिसेल आणि तिथे महात्मा फुलेंचा वाडा आहे. तर त्यांचा जो दावा आहे हा त्यांना माहीत असेल. माझं त्याच्याबद्दल काही मत नाही पण माझं असं मत आहे की फातिमांचा उल्लेख हा सावित्रीबाईच्या पत्रांमध्ये आहे. तर 100 कोटींच्या टोरेस घोटाळ्याबाबत आता नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. या घोटाळ्याची मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना माहिती होती. मुंबई पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना जूनमध्ये तर नवी मुंबईत पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये समन्स बजावल्याची माहिती आहे. दुसरीकडे आयकर विभागानं नोव्हेंबरमध्ये टोरेसच्या संचालकांना समन्स बजावलं होतं मात्र समन्सच्या पुढे काहीही झालं नाही. त्यामुळे वेळीच कारवाई झाली असती तर गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक झाली नसती असं आता म्हटलं जात आहे. तर सामनं यावर काही सवाल उपस्थित केलेले आहेत. पोलिसांसह इन्कम टॅक्सही टोरेसच्या संचालकांना समन्स गेलं होतं. समन्स बजावल्यानंतरही पोलीस इन्कम टॅक्सची कारवाई का झाली नाही. पोलिसांनी एवढ्या महिन्यांमध्ये तपासात काय केलं. पोलिसांसह आयकर विभागाला घोटाळ्याची माहिती होती का. तपास यंत्रणांनी टोरेस घोटाळ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. टोरेस घोटाळ्यावर सामनं हे सवाल उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे लाखो मुंबईकरांनी आणि नवी मुंबईकरांनी जे पैसे टोरेसमध्ये गुंतवले त्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित झालाय. तब्बल 3 लाख मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये मोठ्या मोठ्या बॅगांमध्ये टाकून पसार होणाऱ्या महिला दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. हे कोट्यावधी रुपये नेमके कुठून नेत होते आणि या 2 महिला मॅनेजर कुठे जात होत्या त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. टोरेसमधील कोट्यावधींची चोरी कॅमेऱ्यात कैद. करोडोंची रोकड आणि हिरे घेऊन महिला मॅनेजर फरार. पहा मुंबईकरांना लुटणाऱ्या या महिला डाकू. हा व्हिडिओ नीट पहा. या व्हिडिओत दिसणाऱ्या बॅगा पुन्हा पुन्हा पहा. याच बॅगांमध्ये नागरिकांच्या घामाचे पैसे आणि हिरे भरण्यात आले आणि हेच पैसे लुटून पळून जाणाऱ्या या आहेत महिला डाकू. उझबेकिस्तानची रहिवासी तानिया कासातोवा आणि रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना. कोट्यावधींची रोकड आणि हिरे बॅगेत भरताना या दोघींना जेव्हा कर्मचाऱ्यांनी अडवलं त्यावेळेस तर यांनी थैथयाट केला. व्हिडिओ शूट करू नका, व्हिडिओ शूट करायला कुणी सांगितलं असा प्रश्न करत उलटा चोर कोतवाल को डाटे अशाच आविर्भावात व्हिडिओ काढण्यावर यांनी आक्षेप घेतला. तर एकीनं पैसे लुबाडून तोंड लपवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न याच कॅमेऱ्यात कैद झालाय. मुंबईकरांचे पैसे लुबाडणाऱ्या या 2 महिला डाकूंना तुम्ही पुन्हा एकदा निरखून पहा. Police have told to make a video. Yes, really. Police have told to make a video. Yes, really. हजारो नागरिकांनी जमवलेले आपले कष्टाचे पैसे घेऊन या 2 भामट्या महिलांनी देशाबाहेर पोबारा केल्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात राजरोसपणे आलिशान ऑफिस थाटून फाडफाड इंग्लिश बोलून नागरिकांची सर्रास लूट सुरू होती. पोलीस तसंच इन्कम टॅक्स विभाग केवळ समन्स पाठवण्यातच धन्यता मानत होते. त्यामुळे आता या डाकू महिलांसोबत या घोटाळ्याला फोफावण्यासाठी जे लोक आणि यंत्रणा सहभागी आहेत त्या सर्वांना या प्रकरणी सहआरोपी केल्यास भविष्यातील अशा घटना टाळता येऊ शकतील असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर मुंबईतल्या टोरेसच्या कार्यालयांवर पोलिसांनी कारवाईला आता सुरुवात केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेची एक टीम गिरगाव येथील टोरेस कंपनीच्या शाखेत पोहोचली। टोरेस कंपनीत आर्थिक गुन्हे शाखेकडून पंचनामे करण्यात आले, तर तिकडे मीरा रोडच्या टोरेस कार्यालयामध्ये पोलिसांची छापेमारी सुरू झाली आहे। कारवाई दरम्यान मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी दाखल झाले। गिरगाव आणि मीरा रोड पाठोपाठ दादरमधल्या कार्यालयात देखील पोलिसांचं एक पथक दाखल झालं होतं। दादरमधल्या कार्यालयात कोट्यावधींची रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच दादर कार्यालयाशी संबंधित 3 बँक खाती पोलिसांनी जप्त केलेली आहेत। पुण्यातील शुभदा कोदारे या तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। थरकाप उडवून देणारी ही घटना पुण्यात घडली। ऐन गर्दीच्या वेळेस मारेकऱ्यानं शुभदावर कोयत्यानं वार करून तिची हत्या केलेली आहे। हा धक्कादायक व्हिडिओ देखील आता समोर आला असून यावेळेस आजूबाजूला लोकांची गर्दीही दिसतीये। तरुणी मदतीसाठी ओरडत होती, मात्र यावेळेस कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे गेलेलं दिसत नाही। आरोपी कृष्णा कनोजा हा तिच्यावर सप्पासप कोयत्यानं वार करत होता। घटनास्थळी खुलेआम वावरत होता। या हल्ल्यात तरुणीचा मदतीसाठी इथं आपण बघतोय की कशा पद्धतीनं आक्रोश सुरू होता, परंतु कुणीही तिची मदत केलेली नाही। याच हल्ल्यात या तरुणीचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत शुभदानं आरोपी कृष्णाकडून 4 लाख रुपये घेतले होते। मात्र शुभदाच्या वडिलांना कोणताही आजार नसल्याचं कळल्यानं कृष्णा संतापला आणि त्यानं शुभदाकडे पैसे परत करण्याची मागणी केली आणि यातूनच वाद झाल्यानं कृष्णानं शुभदाची हत्या केली। तर पुणे पोलिसांचा गुंडांना काही धाक आहे की नाही असाच प्रश्न आता विचारावा लागेल। पुण्यात मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबेनं एरवडा जेलमधून बाहेर आल्यावर रॅली काढली। आरोपीनं अलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढली आणि दहशत माजवली। आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणत रॅलीत घोषणा देत नागरिकांना धमकावण्यात आलं। हा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे। त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम। तर मुंबईमध्ये आज ठाकरे गट आक्रमक झाला होता आणि यावेळेस आंदोलन करण्यात आलं। वांद्र्यामध्ये वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे। भारतनगरमधलं अनधिकृत बांधकाम SRA पाडणार आहे, मात्र या कारवाईला ठाकरे गटानं कडाडून विरोध केला आहे। झोपडपट्टीधारकांसोबत विकासकांना करार न करताच कारवाई सुरू केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे। BKCचा एवढा सुंदर प्रोजेक्ट पूर्ण त्यांना आंदोलन देऊन टाकण्यात आलेला आहे। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही त्यांना कायदेशीर आंदोलन दिलेलं आहे, ठीक आहे, लोकांसोबत करार करा आणि मग करा। उद्या आपल्या कोणाची जर घरं तोडायला आले तर आपण नाही का रस्त्यावर उतरणारच ना। आपण काय म्हणू, आमचं रिडेव्हलपमेंट करायचे, बाबा आम्हाला किती फुटाचं घर देणार तुम्ही मला सांगा। जर हे सगळं आनंदाने होत असतं तर एवढे 200-250 आपल्याला पोलिसांची काय गरज आहे। यानंतर एक दुर्दैवी बातमी, तिरुपती बालाजीच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 40हून अधिक भाविक जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। जखमींवर व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार तिकीट काउंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळल्यामुळे ही घटना घडली आहे। तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे। तिकीट काउंटरवर ही चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 40हून अधिक जखमी झाले। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना। तिरुपतीमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती आणि त्याच वेळेस इथे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त केला. आंध्र प्रदेश सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त केलेला आहे. तिरुपती बालाजी दर्शन रांगेतील घटनेनंतर देशभरातील मोठ्या धार्मिक स्थळांच्या दर्शन रांगेतील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. बालाजी देवस्थानानंतर सर्वाधिक श्रीमंत आणि भाविकांची गर्दी असणारं देवस्थान म्हणजे शिर्डीचं साई मंदिर. दररोज सरासरी 60,000 तर वर्षाकाठी सरासरी 3 कोटी भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला येतात. साई मंदिरात सशुल्क आणि निशुल्क दर्शन व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी कशी आहे याचं देखील आपण अनेकदा या गर्दीमुळे आपल्याला इथे पाहता आलेलं आहे. आणि भाविकांची गर्दी वाढल्यानंतर असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे भाविकांची सुरक्षा कशा पद्धतीने होते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तर शिर्डीत दर्शन व्यवस्था कशी त्यावर एक नजर टाकूयात. सुसज्ज वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्स उभारण्यात आलेला आहे. इमारतीमध्ये भाविकांसाठी एकूण 12 प्रशस्त हॉल आहेत. प्रत्येक हॉलमध्ये 800 भाविकांना बसण्याची व्यवस्था आहे. एकाच वेळेस 10,000 भाविक 12 हॉलमध्ये बसू शकतात. दर्शन कॉम्प्लेक्समध्ये 2 मजले आहेत. 10 लिफ्टची सुविधा करण्यात आली आहे. भाविकांना प्रवेश पास, बायोमेट्रिक मशीनचे 48 काउंटर देखील आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं 66 अत्याधुनिक स्कॅनर, 25 बॉडी स्कॅनरही शिर्डीत लावण्यात आलेले आहेत. तिरुपती देवस्थानमध्ये झालेली ही चेंगराचेंगरी आणि त्यामुळे आता सर्वाधिक गर्दी असणाऱ्या देवस्थान प्रशासनानं देखील भाविकांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण 6 भाविकांना आपला जीव तिरुपतीमध्ये गमवावा लागला. शिर्डीमध्ये नेमकी कशी दर्शन व्यवस्था आहे त्याचा देखील यानंतर आढावा घेण्यात आलेला आहे. तर तिरुपतीला घडलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्रातील मंदिरातल्या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली आणि त्यामुळे आता मंदिर प्रशासनानं नियोजन करणं गरजेचं झालं आहे. महाराष्ट्रातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे या मंदिरातील सुरक्षेसाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी अपघात पीडितांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी 7 दिवसांच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे. एक्सीडेंट होता है तो हमने एक नई स्कीम शुरू की है, कैशलेस ट्रीटमेंट. और एक्सीडेंट होने के बाद तुरंत 24 घंटे के अंदर जैसे पुलिस में इंफॉर्मेशन जाएगी तो डॉक्टर जो होगा उसको, जो पेशेंट एडमिट होगा उसको 7 दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मैक्सिमम अप टू 1.5 लाख रुपए हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिए. हीट एंड रन विक्टिम्स जो है उसमें भी मृत्यु होती है तो हम 2 लाख रुपए देंगे. पुढची बातमी नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण उद्या म्हणजेच शुक्रवारी अर्ध्या नागपूर शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावर 30 तासांचं शटडाऊन असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. लकडगंज, सतरंजीपुरा, आशीनगर, नेहरू नगर झोनमधील 33 जलकुंभांवरून पाणी पुरवठा होणार नाही. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी प्रकल्पामध्ये ऑनलाईन तिकीट विक्रीत 12 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक ठाकूर बंधूंच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकला. ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली त्यांनी 12 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणी मे 2024 मध्ये ईडीकडे तक्रार झाली होती. ताडोबा म्हणजे अभयारण्य आहे. आता त्याच्या एवढ्या अभयारण्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कोण कमवल की ज्या ठिकाणी ईडीची धाड पडेल, मला शंका आहे. आता ते ताडोबाच्या नावाखाली दुसरं काय कारभार तिथे चालत असेल ते मला नाही माहिती.
आणि आता बातमी पालकांना सावध करणारी. पुणे जिल्ह्यामध्ये 12 शाळा अनधिकृत आहेत. अनधिकृत शाळांची यादीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे अनधिकृत शाळा सुरू केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेला आहे. तर अनधिकृत शाळा नेमक्या कोणत्या आहेत ते आपण बघतोय. श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर पुरंदर, जीजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत, किंग्सवे पब्लिक स्कूल लोणावळा, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल जांभूळवाडी, एंजल इंग्लिश मीडियम हायस्कूल गणेशनगर दत्तवाडी नरे, चाणक्य ज्युनियर कॉलेज पिरंगुट, अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मारुंजी, पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट, इलाइट इंटरनॅशनल स्कूल कासार अंबोली, संस्कार प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट, दिल्ली पब्लिक स्कूल हिंजवडी, मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी. राज्यात आता कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये घरबसल्या महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. राज्यात सध्या प्रत्येक विभागासाठी ठरवून दिलेल्या रजिस्टर ऑफिसमध्ये घरांची खरेदी विक्री, भाडे करार तसंच अन्य दस्त नोंदणी केली जाते आणि या कार्यालयांमध्ये होणारी गर्दी पाहता सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर पुढील बातमी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. राज्यात सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 1 ते 4 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार होत्या, पण 12वी सीबीएसईचा पेपर त्याच दिवशी असल्यामुळे तारखा बदलल्या आहेत. सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. दरम्यान सुधारित वेळापत्रक कसं असेल त्यावर देखील एक नजर टाकूया. बीएड MPED 16 मार्च ऐवजी 19 मार्चला परीक्षा आहे. MPD 17 ते 18 मार्च ऐवजी 20 ते 21 मार्चला परीक्षा होणार आहे. MBA MMS च्या 17 ते 19 मार्चच्या ऐवजीच्या परीक्षा 1 ते 3 एप्रिलला होतील. LLB 5 वर्षासाठी जी आहे त्याची 4 एप्रिल ऐवजी 28 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. BBA BCA BBM 1 ते 3 एप्रिल ऐवजी 29, 30 आणि 2 मे रोजी परीक्षा होणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षक बोर्डाकडून शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात सर्व सीबीएसईच्या शाळांना सूचना गेलेल्या आहेत. सर्व सीबीएसईच्या शाळांना त्यांची वेबसाईट तयार करणं बंधनकारक आहे आणि या वेबसाईटवर शाळेतील सर्व शिक्षकांची नावं आणि पात्रतेसंदर्भात माहिती देणं बंधनकारक करण्यात येणार आहे. ही सगळी माहिती शाळेच्या वेबसाईटवर पहिल्या पानावर असणं बंधनकारक आहे. सीबीएसईने या संदर्भात वारंवार सूचना देऊनही काही शाळांनी वेबसाईट तयार केली नव्हती, तर काही शाळांनी वेबसाईट तयार केली मात्र त्यावर शिक्षकांची माहितीच अपलोड केलेली नाही. शिक्षकांची पात्रता माहिती देणं आता या शाळांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे. शाळेच्या वेबसाईटवर पहिल्या पानावर ही माहिती आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. बातमी नाशिकमधून. एका क्षुल्लक कारणासाठी शिक्षकानं 3रीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काठीनं मारहाण केली. वही हरवल्यामुळे शिक्षकानं काठीनं पाठीवर विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे. 3रीत शिकणाऱ्या आयुष सदगीर या विद्यार्थ्याला ही वही शिक्षकानं वही नसल्यामुळे शिक्षकानं काठीनं पाठीवर मारहाण केलेली आहे. शिक्षण विभाग शिक्षकावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, परंतु केवळ या शिक्षकाला समज देण्यात आली अशी ही माहिती समोर आली आहे. नाव काय तुझं? आयुष. फिरासा. कोणी मारलं तुला? का मारलं? नाव काय? देशमुख सर. का मारलं? वही पुस्तक हरवले. वही पुस्तक हरवले. आयुष समाधान
बुलढाणा जिल्ह्यात लोकांना टक्कल का पडतंय याचं खरं कारण आता समोर आलं. तसा अहवालच साम टीव्हीच्या हाती लागलाय. शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव आणि खातखेडमधल्या पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला. गावकऱ्यांसाठी हे पाणी म्हणजे विष ठरतंय. लोकांचे केस गळत आहेत. पाण्यातल्या नायट्रेटमुळे या लोकांना गंभीर आजारही जडू शकतात. राज्यातल्या 7 जिल्ह्यातल्या पाण्यामध्ये विषारी घटक आहेत. ही बातमी साम टीव्हीनं सगळ्यात आधी दाखवली होती आणि आता बुलढाण्यात त्याचे परिणाम दिसू लागलेले आहेत. मध्ये नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले. पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत. की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते. जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. तर काय नेमकी कारणं आहेत टक्कल व्हायरसची पाहूयात. वापरण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक आहे. पाण्याची TDS लेवलही वाढलेली आहे. TDS लेवल आणि नायट्रेटची मात्रा 50 पेक्षा जास्त आहे. नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजारांचीही शक्यता आहे.